आता ती फक्त तुमचीच नाहीये, आमचीही झाली। 2 दिवस आली खरी इथे, पण जीव लावला पोरीनं। ये जा अजून मधून, बरं वाटेल आम्हाला। बाय विराज। बाय। खूप शांत आणि बरं वाटतंय आता मला। त्यांच्या घरचं वातावरण इतकं सुंदर आणि प्रसन्न होतं ना। आकाशच्या आईने तर सख्या मुलीसारखं प्रेम दिलं मला। थोड्या वेळासाठी जुनं सगळंच विसरून गेले होते मी। म्हणून अगं आम्हाला हेच हवं होतं। काय झालंय मला प्रेमात तर। उद्या तुला बघायला एक मुलगा येणार आहे। काकू पण? माझ्या मैत्रिणीचाच मुलगा आहे, चांगला मुलगा आहे, सोलापूरला राहतात ते। माझ्या मनाची तयारी झाली नाहीये काकू। लवकरात लवकर तुला विचार करावाच लागेल म्हणून। हे सगळं तुझ्याच चांगल्यासाठी। हिला कसं कळत नाही हो? काकू मला तुझी काळजी कळते, पण अजून ही केस संपली नाहीये आणि आता पुढे काय करायचं याबद्दल आकाशशी बोलावं लागेल। म्हणून अगं तुझ्या बाबतीत इतकं सगळं घडूनही अजून तुला हौस आहे? आई तुला स्वप्न पडतात उगीच? ते म्हणजे रियालिटीशी त्याचा काही संबंध नाही आणि ते स्वप्न पूर्ण होतील याची काही गॅरंटी नाही। नाही, काहीतरी गडबड आहे, असं नसतं। हे बघ, जे आपल्या मनात असतं ना तेच आपल्याला स्वप्नात दिसत असतं। तूही काही मला सरळ उत्तर देणार नाहीस, ठीक आहे? झोप आता। माझ्या प्रश्नाला मस्तपैकी बगल दिली आहेस तू। छान झोप आणि छान छान स्वप्न बघ। गुड नाईट। गुड नाईट। जिचं जसं नशीब असेल त्यानेच जो काही थोडाफार फरक पडेल तो। ज्या नशीबवान असतात त्यांच्या नशिबात एखादा आकाश सारखा मुलगा येतो, ज्या नसतात त्यांच्या नशिबात। पण माझ्या नशिबात कोण असेल? निरो, तुला काय हवंय? दिलं, मागशील ते दिलं आणि तुलाही देणार। मला नकोय काहीच, फक्त माझ्यावर रागवू नकोस कधी म्हणजे झालं। हिला लाडवून ठेवलीस तू, पण मला मात्र येता जाता बोलतोस। झालं तुझं सुरू? बस खाली बस। ये। काय रे, आज तरी भांडू नकोस, भाऊबीज आहे आज। ठीक आहे, तुम्हा दोघांना जे हवंय ते मिळणार। प्रॉमिस ब्रदर, प्रॉमिस। आणि ही अर्चना आणि हा अनिकेत, ओळख झाली मगाशी। ती तुझी पुतणी आहे कुठे? तिला बघायचंय आम्हाला। आहे तयार होते आत। बराच वेळ लागतो नाही का मनूला? सुरेखा, तूच जाऊन घेऊन ये ना तिला। हो, आलेच मी। बसा तुम्ही। मी येते बाहेर, पण त्याआधी मला एक सांगशील? काय? माझ्या बाबतीत जे काही घडलंय त्याबद्दल त्यांना कल्पना आहे ना? काय वेडी आहेस का तू? या अशा गोष्टी गावभर करायच्या असतात का? अगं त्या होऊ नये, तुझ्या आयुष्यातून हे सगळं घडलेलं पुसून जावं म्हणून तुझ्या लग्नाच्या मागे लागलीये मी। हे सगळं कोणाला कळलं तर कुठला मुलगा तुझ्याशी लग्न करायला तयार होईल? नाही काकू, पूर्ण विचार करून आणि समजून बोलते मी हे सगळं। म्हणजे उद्या काहीतरी झालं आणि ह्याला सत्य कळलं तर कसा वागेल तो माझ्याशी? एक बायको म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून सुद्धा माझा आदर करणार नाही, मला कधीच माफ करू शकणार नाही। तेव्हा सगळं किती गुंतागुंतीचं होऊन बसेल आणि मी तरी स्वतःला कशी माफ करू शकेन काकू? मला प्रामाणिकपणे असं वाटतं की त्यांना आपण हे सगळं सांगायला हवं, निदान त्या मुलाला तरी। आणि तुमची सांगायची तयारी नसेल तर मी सांगते, पण सत्य सांगितल्याशिवाय मी लग्न करणार नाही।